वल्लरीला साधारण किती वर्षाचं अंतर हवंय होणाऱ्या नवऱ्यामध्ये? पक्ष्यांचे कमी आहेत, त्यामुळे आमच्याकडे अगदी फ्लेमिंगो आलेला एकदा फॉरेस्ट डिपार्टमेंटने आणून दिलेलं, त्याला त्याला मायग्रेशन पिरियड मध्ये तो डिहायड्रेट झालेला. घुबड, घार, किंगफिशर, बगळे असं आमच्याकडे सगळं रेस्क्यू होऊन येतं. आधी काही प्रोजेक्ट असं झालंय की इंस्टाग्राम प्रोफाईल पाठवा, आणि मग मला एकंदरीत कळत की त्यांना माझं सगळंच आवडलंय, काम आवडलंय, सगळं आवडलंय ऑडिशन, पण त्या प्रोफाईलमुळे किंवा फॉलोअर्स नाहीत म्हणून मी करावं लागणार आहे, हे सगळं होणार आहे. आणि खरंच म्हणजे आता हे जेव्हा माझ्याबरोबर होतं तेव्हा मला कसं वाटतं की नाही, ऋता बोलली ते बरोबर आहे. खरं काही दुखत असेल तर मी तिलाच म्हणते तुम्हाला जरा डोकं दुखतंय किंवा ऍसिडिटी झाली का काही झालंय, तिथे काय लगेच औषध देईल. मला तिने मसाज किती वेळा, मायग्रेन असल्यामुळे मला तिने मसाज करून दिलेला. लहान मुलांना शाळेतनंच हे शिकवलं जाईल की प्राणी मित्र आहेत आपले आणि त्यांना त्रास द्यायची गरज नाहीये, ते तुम्हाला त्रास देणार नाही जर तुम्ही त्यांना त्रास दिला नाही तर. सो हे हॅलो, सेलिब्रिटी कट्ट्यावर मी ऋषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तुमची लाडकी मालिका झी मराठीवरील नवरी मिये हिटलरला या मालिकेच्या मी आता सेटवरती आहे आणि त्यातली तुमची सगळ्यांची लाडकी लीला अर्थात अभिनेत्री वल्लरी विराज माझ्यासोबत आहे. वल्लरी, खूप स्वागत आहे तुझं सेलिब्रिटी कट्टा. थँक्यू सो मच. सो आज आपण पहिल्यांदाच भेटतोय. माझ्या मनातले काही प्रेक्षकांच्या मनातले असे मी दोन्ही प्रश्न तुला आज विचारणार आहे. तर कशी आहेस? मी मस्त आहे, तू कशी आहेस? मी मस्त, एकदम मस्त. तर सुरुवातीलाच मला ना ऑडिशनचा किस्सा जाणून घ्यायचा आहे की नवरी मिये हिटलरला या मालिकेत लीलाची ऑडिशन कशी झाली? मनाली ताई आमची जी क्रिएटिव्ह आहे तिचा मला मेसेज आला होता की तू फ्री आहेस का सध्या आणि काय सिरियल करतेस किंवा काय करतेस. तर मी नुकतंच एक वेब सिरीजचं प्रोजेक्ट झालं होतं माझं, शूट करून मी आले होते आणि म्हटलं की नाही आता काही करत नाहीये. आणि ती म्हणाली कशाची ऑडिशन आहे तर तू देतेस का. आणि लगेच 3-4 दिवसानंतरची तिने मला डेट दिली आणि ते ठीक आहे. आणि मग मी गेले तर 3 खूप मोठे आणि इंटरेस्टिंग पॅचेस होते. म्हणजे एक असा खूप हॅपी आणि चेअरफुल असा एक पॅच होता, दुसरा थोडासा रागीट आणि रागाने मी काही बोलते असा होता, आणि तिसरा इमोशनल. असे 3 होते. आणि मी सगळ्यात लवकर पोचले होते. म्हणजे आय थिंक त्या दिवसाची मी पहिलीच होते ऑडिशनला पोचले. म्हणजे तरी 8 वाजता वगैरे ठाण्यात मी सकाळी पोचले. आणि ती मला म्हणाली की तिन्ही करायचं आहे, सो तू सांग कुठल्या ऑर्डरनी करू वगैरे असं. ते ठीक आहे म्हटलं, आधी हे 2 हसरं आणि जर रागीट तो पॅच करू, मग तर रडके नंतर ठेवली होतो पण नंतर करू. म्हणजे ठीक आहे. मग मी तो पहिला केला, दुसरा केला, ते सगळे झाले ओके. आणि मग तिसऱ्याला म्हटलं ते मला जरा वेळ दे, थोडा विचार करते. आणि मला सवय, मी नॉर्मली बाबांची सगळं डिस्कस करते. सो मी खाली उतरून बाबांना फोन केला, म्हटलं हे असं आहे, ऑडिशनला आले आणि हा पॅच आहे. मग त्यांच्याशी थोडं डिस्कस केलं की कसं करू, काय करू. आणि तोपर्यंत आमचे जे डिरेक्टर आहे चंदू सर ते आले होते. मग त्यांनी माझे पहिले 2 ऑडिशन्स बघितले, म्हणाले की हे ओके आहेत, आता तिसरं करूया. आणि मग तो जो काही रडका होता तो केला, त्यांनी थोडंसं एक्सप्लेन केलं, त्यावर मला काय वाटत होतं ते मी सांगितलं. आणि आम्ही आय थिंक एकदाच तो परफॉर्म केला होता पॅच आणि झालं. म्हणजे ते बोलली ओके ठीक आहे, थँक्यू. आणि तेव्हा मला असं वाटलं की अच्छा, म्हणजे नाही वाटतं बहुतेक पुढे काही, किंवा एवढ्यातच म्हणजे पाठवतं, म्हणजे लगेच झालं ते 1-1.5 तासात सगळं सगळंच झालं. तर मी आले घरी. आणि मग नंतर मला एक 1-1.5 आठवड्यानंतर, 10 दिवसानंतर वगैरे म्हणायला द्यायचा फोन आला की वल्लरी तू हे घेतलं नाहीस ना आता जानेवारीपासून. तर नाही, डिसेंबरचे फर्स्ट वीक असेल. म्हटलं नाही, म्हणजे हो करतोय आपण, तू आवडलेली आहे. म्हटलं तुमची तर परत नेक्स्ट राऊंड आहे का. ती बोलली की मग एकदा लुक टेस्टला भेटलो, ते लुक टेस्टमध्ये पण मी परत परफॉर्म केलं, पण तेव्हा मी एकटीच म्हणजे होते आणि ते फक्त जस्ट फॉर द सेकी अटायरमध्ये. आणि आय वॉज द फर्स्ट वन टू गेट कास्टेड फॉर दिस शो. म्हणजे तेव्हा राकेश पण फायनल झालेला नव्हता आणि मला फक्त नावं कळत होती की चाललंय बोलणं वगैरे. आणि मी एक दिवस मला मनालीचा फोन आला की आपल्याला लुक टेस्ट करायची आहे राकेश बाबांबरोबर. म्हटलं अच्छा. मग गेलो आणि मग फोटोशूट केला मी. आणि मग ते फोटोशूटमध्येच बऱ्यापैकी असं ते झालं की अरे हे दोघं छान वाटतात. आणि मग काय मग झालं. आणि मग एक फेब्रुवारीमध्ये आमचं शूट सुरू झालं. सो अशी क्विकली ऑडिशन होती ती. ओके. पण आपण ना जेव्हा आपल्या सहकलाकारांविषयी ऐकतो किंवा आपल्याला कळतं की आपला सहकलाकार हा आहे, आता तर तुझे मिस्टर म्हणजे तुझा नवरा दाखवलेला आहे इजे, तर तुला त्यांच्याबद्दल आधी माहिती होती, ठीक आहे. तू काय सर्च केलेलंस त्यांच्याबद्दल आधी, राकेश सरांबद्दल? मी सर्च असं नव्हतं केलं, पण त्यांच्या काही फिल्म्स किंवा त्यांनी काही TV सिरियलमध्ये काम केलं तर ते मी अगदी लहान असल्यापासून, म्हणजे आमच्यात खऱ्यामध्ये पण आम्ही, तो 20 वर्ष मोठा आहे आरबी माझ्यापेक्षा. तर
राकेश बापटला मी आरबी म्हणते, तिचं एजे स्क्रीनचं नाव आहे ना, सो मी त्याला खऱ्या आयुष्यात आरबी असं म्हणते. इट इज आर थिंग एनिवे. तर ते 20 वर्षांनी मोठे असल्यामुळे मी अगदी बऱ्यापैकी लहान असल्यापासून ते काहीतरी सिरियलमध्ये त्यांचं काम बघितलं, सो मला माहिती होते व्यवस्थित राकेश बापट कोण आहेत. बिग बॉस मध्ये सुद्धा थोडंफार त्यांना बघितलेलं होतं. आणि जेव्हा मला कळलं तर मला सांगितलं की अरे बापरे, इट इज अ बिग नेम अँड इट इज गोइंग टू बी ह्यूज. आणि पण मी त्यांना जेव्हा भेटले नुकत्यासाठी तेव्हा असं काही वाटलं नाही मला की असं पहिल्यांदा भेटतोय आम्ही किंवा काही. कारण का फोटोज काढताना पण आमच्यात काही ऑकवर्डनेस नव्हता. आम्ही असं पटकन आमचं जमलं आणि आम्ही मस्करी वगैरे करून एकमेकांची असं ते क्रॅक झालं पटकन. पण तुला माहितीये का, सोशल मीडियावरती आत्ता नवरी मिया हिटलरला मधली एक जोडी फेमस कुठली आहे तर ती एजे आणि लीला. म्हणजे इतकं प्रेम मिळतंय ना सोशल मीडियावरती तुम्हा दोघांना. सो असं काही एक्सपेक्ट केलेलं होतंस का की ही जेव्हा सिरियल ऑफर झाली त्याच्यानंतर तुमच्या लुक टेस्ट झाल्या, एपिसोड्स काय गेले, असं कुठेतरी मनात वाटलेलं का की आपल्याला या दोघांच्या पेअरला खूप आपल्याला पॉप्युलॅरिटी मिळेल, लोक पसंत करतील? आमची तशी खूप अशी वेगळीच पेर आहे. म्हणजे ते एवढे मोठे आहेत माझ्याशिवाय आणि मी लहान आहे, त्यामुळे सुरुवातीला असं नव्हतं वाटलं. जे प्रेम आम्हाला मिळते अशा प्रकारचं प्रेम मिळेल हे आम्ही इतक्यात एक्सपेक्ट नव्हतं केलं. कारण का आम्हाला असं वाटायचं की ॲज अ कपल मी कसे वाटू, तो एज डिफरन्स आहे, ते थोडेसे फाईट करतात त्यांचे केस एजिंगसाठी आणि मला मुद्दामून थोडंसं असं यंग दाखवायला एक थोडे ओव्हरऑल लुकच माझं यंग केलं. असं आमचं असं होतं की असे वेगवेगळे तर छान दिसतोय आणि पण एकत्र दिसू कशी, बिकॉज खूप वियर्ड कपल आहे ना, 20 वर्ष अंतर कपल खूप आहे. पण सोशल मीडियावर लोकांना खूप आवडलं की इन जनरलच लोकांना ते खूप आवडलं आणि आमचे इतके छान एडिट्स करतात लोक, असे आम्हाला काय काय पाठवतात. आणि मी आणि आरबी आम्ही दोघेही बसून ते सगळं बघतो. म्हणजे काय आहे, काय कमेंट आहे, कोणी काय केलं, फॅन पेजेस, आम्हाला खूप आवडतं ते बघायला. आणि खूप अनएक्सपेक्टेड तर आहे, पण आम्ही खूप ग्रेटफुल होतो. खूप छान वाटतं. एखाद्या कलाकाराला अजून काय हवं असतं ना की यापेक्षा. सो आय थिंक हे फॅन्स सगळं तुमचं ऐकतायत की तुम्ही फॅन्सना मला हे सांगायचं आहे की तुम्ही जे सगळं एडिट करता, पोस्ट करता, हे सगळं यांच्यापर्यंत प्रेम पोहोचतंय. तर मला वल्लरी तुला विचारायचं आहे की सोशल मीडियावरती सध्या आपण बघतोय ना की बरेच ॲक्टर्स बिटवीन द सीन्स आपण म्हणतो ना की थोडंसं एक ऑफस्क्रीन मजा मस्ती चालू असते, त्याच्यामध्ये रील्स करा, गप्पा गोष्टी करा. सो बरेच आर्टिस्ट ते करताना पाहायला मिळतं, पण तू आम्हाला थोडी तशी कमी ऍक्टिव्ह दिसते. सो काय रिझन काय आहे त्याच्या मागे? तुला आवडत नाही रील करणं की वेळ मिळत नाही शूटिंग मधून, काय सांगशील? नाही, मला आवडत नाही असं नाही. मला डान्स प्रचंड आवडतो. मी ट्रेन डान्सर तर आहेच क्लासिकली. सो डान्सशी रिलेटेड एखाद दुसरं काहीतरी पाठवते. पण हो, हे अगदीच खरंय की मी इतकी ऍक्टिव्ह नाही रील्सच्या बाबतीत. आणि कारण मला असं पर्सन म्हणजे वल्लरी म्हणून मला जेव्हा शूटिंग मधनं वेळ मिळतो तेव्हा मला काहीतरी वाचायला आवडतं किंवा मला एखादी वेबसिरीज बघायला आवडते किंवा म्हणजे ऍक्टिंग आणि ह्या सगळं कॅमेरा व्यतिरिक्त मला काही करायला आवडतं. मला कधीतरी स्केच करायला आवडतं किंवा मी काही बघितलं असेल तर मी लिहिते आणि मग ह्या सगळ्यात तो वेळ जातो. आणि पण मला असं वाटतं की हे सगळं केल्याने कुठेतरी आपण काहीतरी नवीन शिकतो. कारण का आमचे एक 14 तास सेटवरच जातात. म्हणजे घरी खरंच मी फक्त झोपते आणि उठून येते. मी जर पूर्णच सिरियलच आपलं आयुष्य असेल तर त्यातनं काहीतरी वेगळे पण शोधायला किंवा स्वतःला अजून डेव्हलप करायला, काहीतरी काय चाललंय जगात हे बघायला मला आवडतं. आणि त्यामुळे मी कमी असते, हे खरं आहे. आता सगळ्या तुझ्या फॅन्सच्या आणि तुझ्या ओळखीतल्या लोकांना पण प्रश्न पडला असेल की आता लीला आणि एजे ह्यांच्यामध्ये एवढं 20 वर्षाचं अंतर आहे, पण वल्लरीला तुला कळलंय ना मी काय विचारते? वल्लरीला साधारण किती वर्षाचं अंतर हवंय होणाऱ्या नवऱ्यामध्ये, किंवा काय अपेक्षा काय आहेत? हे झालं एजे बद्दल ना. तसं काय आहे खऱ्या आयुष्यात वल्लरी म्हणून काय वाटतं? 20 वर्षाचं अंतर नक्कीच नको आहे वल्लरीला. खूपच आहे. पण ऑल्सो हॅव्हिंग सेड दॅट एज इज जस्ट अ नंबर. कारण जर सगळंच जुळत असेल, आमचा स्वभाव जुळणं महत्वाचं आहे. मी कामाबद्दल खूप पॅशनेट आहे आणि काम असलं की मला फार काही सुचत नाही. म्हणजे अगदी काही इव्हेंट्स असतील, फंक्शन्स असतील, ते मी सगळे आनंदाने त्याच्यावर स्किप करते मी ते. कारण मला आवडतं काम करायला आणि हे कायम असेल. सो मला असाच कोणीतरी आवडेल जो इक्वली पॅशनेट आहे त्याच्या कामाबद्दल. मला कामाबद्दल अशी जी लोक असतात ना की अरे खूप काम आहे आणि मला दमते मी आणि त्रास होते, ही लोक मला आवडत नाहीत. कारण मला असं वाटतं की कितीतरी मुलं मुली आहेत ज्यांना हे आज करायचं आहे आणि इफ आय एम गेटिंग अ चान्स तर आय हॅव टू बी ग्रेटफुल, असं म्हणून नाही चालणार.
सो अशा स्वभावाचा माणूस मला आवडेल. आणि एज डिफरन्स आता अगदी सांगायचं झालं तर काय आता काय माहिती, मला वाटतं मॅक्झिमम नाही 2 नाही 7-8 वर्षापर्यंत ठीक आहे, मॅक्झिमम 7-8 वर्षापर्यंत ठीक आहे. हिने एज लिमिट 7-8 वर्षापर्यंत केलेली आहे. सो तुमच्यापैकी कोणी उत्सुक असेल तर हिला डीएम करू शकता, चालेल ना? नो कमेंट्स. हा, सो हे असं करायला आवडेल. मी खूप फॅमिली ओरिएंटेड पण आहे, म्हणजे मुंबई कुठला काय असं काही नाहीये. म्हणजे आता मला पण माझ्या कामासाठी ट्रॅव्हल करायला लागेलच. आता मुंबईत आहे, शूटिंग जिथे असेल तिथे. आणि मला वाटतं डिस्टन्स काय, जर दोघांमध्ये अंडरस्टँडिंग आणि प्रेम असेल तर ते मॅनेज होतं. पण मी खूप अशी फॅमिली ओरिएंटेड आहे. म्हणजे सुट्टीच्या दिवशी मला कुठेही फार फिरायला जायचं नसतं. मला माझ्या घरी आईबाबांना भेटायला जायचं असतं. मी त्या ठाण्यात राहते शूटिंगसाठी, पण मी दादरची आहे. सो मला घरी जायचं असतं आणि मला खूप आवडतं फॅमिली आणि असे सगळे लोक एकत्र. सो असाच कोणीतरी की तोही फॅमिली ओरिएंटेड आणि असाच. आणि तू पेट लवर पण आहेस. सो मला हे तिच्यातलं जास्त आवडलंय, कारण मी सुद्धा पेट लवर आहे. आणि मला त्याच्याबद्दल जाणून घ्यायचंय की तुझा एक कॅफे आहे ना, त्याबद्दल सांग ना. कॅफे नाही, माझा ऍक्च्युली पेट ग्रूमिंग सॅलॉन आहे. सो तिकडे आम्ही डॉग्स आणि कॅट्सची अंघोळ घालणं, हेअर कट करणं, हायजीन कट हे सगळं करतो. सो तो एक भाग झाला. ते तर माझं बाथ अँड वॅक्स बाय शाली असं आहे तो सॅलॉन. गेली 3 वर्ष आता तो सुरू आहे. आणि ते व्यतिरिक्त माझी आई पेट बोर्डिंग आणि रेस्क्यू सेंटर पण चालवते. सो कोणाला स्पेशली पक्ष्यांचं ती जास्त करते, कारण का कुत्र्या मांजरांचं मुंबईत बऱ्यापैकी आहेत रेस्क्यू सेंटर, पण पक्ष्यांचे कमी आहेत. त्यामुळे आमच्याकडे अगदी फ्लेमिंगो आलेला एकदा, फॉरेस्ट डिपार्टमेंटने आणून दिलेलं त्याला रेस्क्यू. त्याला मायग्रेशन पिरियड मध्ये तो डिहायड्रेट झालेला. घुबड, घार, किंगफिशर, बगळे असं आमच्याकडे सगळं रेस्क्यू होऊन येतं. आणि आम्हाला सगळ्यांनाच घरात खूप आवडतं हे करायला. माझ्याकडे स्वतःचे 2 कुत्रे आहेत, पर्शियन कॅट आहे, सगळं तर माझं आहेच. पण असं आम्ही करतो. आणि असं हे पण आहे की हे पण मला करायचं असतं. ते मध्ये मला रील मिळत नाही, तर बऱ्याचदा मला फोनवर माझ्या शॉपमध्ये काय चाललंय, काय मागवायचंय, काय, सो ते पण मॅनेज करण्यात मी बिझी राहते. पर्शियन कॅट बघायला मी येणार आहे तुझ्या घरी. नक्की. सो त्याच्यामुळे आता पुढचं मला खरं तर विचारायचं आहे की सोशल मीडियावरती मी मगाशी शर्मिलाला आणि सानिका भूमिकाला पण विचारलं की सोशल मीडियावरती ना आपल्याला कॅरेक्टरचं सिलेक्शन करण्यासाठी आधी आपली प्रोफाईल चेक केली जाते, ठीक आहे? तर तसा काही तुझ्या बाबतीत अनुभव आलाय का, की असं तुला झालंय का की प्रोफाईल पाठवा, फॉलोअर्स कमी आहेत तर नको, असं काही झालंय का? रिजेक्शन आधी काही प्रोजेक्ट असं झालंय की इंस्टाग्राम प्रोफाईल पाठवा, आणि मग मला एकंदरीत कळायचं की त्यांना माझं सगळंच आवडलंय, काम आवडलंय, सगळं आवडलंय, ऑडिशन, पण त्या प्रोफाईलमुळे किंवा फॉलोअर्स नाहीत म्हणून मी रिजेक्ट झाले. पण मी ते काही फार मनाला लावून नाही घेतलं, कारण वाटते ना की तेव्हा तर येतंय आपल्याला. आणि तेव्हा खूप खंत वाटली या गोष्टीची की फक्त इंस्टाग्राम फॉलोअर्समुळे काम गेलं तर नक्कीच वाईट वाटतं. पण आता त्याच्या उलट जेव्हा ही सिरियल मिळाली तेव्हा माझे हार्डली काही फॉलोअर्स होते. म्हणजे आता बाकीच्यांचे नक्कीच माझ्यापेक्षा जास्त आहेत, आणि तेव्हा माझे काहीच नव्हते. आता ऑफकोर्स सिरियलमुळे प्रेम एवढं मिळतंय म्हणून ते वाढले, पण तेव्हा नव्हते काही फॉलोअर्स फार. पण तरीही सिरियल मिळालीच. म्हणजे सो मला असं वाटतं की तेव्हा खूप वाईट वाटलं होतं जेव्हा मागे असे एक्सपिरियन्सेस 1-2दा आले होते. पण आता ही सिरियल मिळाल्यावर असं मला वाटतं की म्हणजे शेवटी टॅलेंट इज व्हॉट मॅटर्स, सोशल मीडिया डझंट. तेच म्हणणार होते की शेवटी टॅलेंटच महत्वाचं असतं आणि ते असं दिसून येतं. वल्लरी, मला सांग की मध्यंतरी तू ऋतासोबत एक पिक्चर केला होतास, तर त्याच्यामध्ये जसं तू म्हणालीस की तू सुद्धा कामाला घेऊन शिस्तबद्ध खूप आहेस, की तुला पर्टिक्युलर काम एके कामचं असं तुझं असतं. सो ऋताचं सुद्धा आम्ही ऐकतो की अनफॉर्च्युनेटली मला अजूनपर्यंत चान्स नाही मिळाला तिचा इंटरव्ह्यू करायला, पण तिच्यासोबत तू काम केलेलं आहेस. तिच्याबद्दल तू काय सांगशील? सेटवरती आणि सेट व्यतिरिक्त ती कशी असते ऑफस्क्रीन? ती पण अशीच आहे, कामाबद्दल खूप पॅशनेट, खूप सिरियस आणि खूप सिन्सिअर. आणि आम्ही जेव्हा लंडनला शूट करत होतो तेव्हा आम्ही रात्री दोघी, आमचे रूम्स वेगवेगळे होते, पण आम्ही रात्री एकत्र तिच्या रूममध्येच दोघी एकत्र झोपायचं, कारण मग गप्पा मारायचं असायचं, काही करायचं असायचं. आणि असं पर्सन शी इज व्हेरी सिम्पल. म्हणजे असं आता ऋता दुर्गा आपल्याला असं वाटतं की अरे शी इज अ सेलिब्रिटी, शी समन, पण तू तिला कधी भेटलीस तर तुला कळेल शी सो सिम्पल. आणि शी अशी
व्हेरी डाऊन टू अर्थ. म्हणजे मला शब्द सुचत नाहीयेत, पण ती अशी आहे खूप साधी आणि कामाबद्दल तितकीच पर्टिक्युलर, तितकीच हेल्पफुल. म्हणजे मला लिटरली आठवते मी निघत होते तेव्हा मला असं आठवत होतं मी घेतलंय का सगळं, आणि ॲज लिटल असं टेन्शन. मी तिला पहिल्यांदा आयुष्यात मेसेज केला ऋतूला की मी हे सगळे कपडे घेतलेत, मला कळत नाही काय करू. आणि तिने इतके स्वीटली मला म्हटलं वल्लरी मी काहीच प्रॉब्लेम नाही आणि मी आणलंय ना सगळं, तर आपलं होई गेलं गेले. ते खूप छान आहे आणि म्हणूनच माझं तिचं जमतं. आणि ही सिरियल पण मी घेतली तेव्हा इनफॅक्ट शी वॉज द फर्स्ट पर्सन माझ्या आईबाबांव्यतिरिक्त आणि भावाव्यतिरिक्त जिला मी सांगितलं, कारण का तेव्हा आमचं प्रमोशन चाललेलं त्या फिल्मचं. आणि तेव्हा ती खूप खुश झाली आणि तिने मला खूप सल्ले दिले जे खरंच खूप उपयोगाला येतात माझ्या. म्हणजे तिने मला म्हटलं होतं की पहिली गोष्ट वल्लरी, यू हॅव टू अंडरस्टँड की 1 डे ॲट अ टाइम. सिरियल म्हणजे रोज नवीन गोष्टी होतात, रोज हेक्टिक शेड्यूल, पुढचं खूप लाईंड अप. सो यू हॅव टू टेक 1 डे ॲट अ टाइम. एका दिवशी एक तुला गोष्ट काही नाही पटली तर तुला ती बोलायलाही शिकायला हवं. आणि शांत राहा, खूप मनाविरुद्ध गोष्टी होणार आहे, तुला झोप मिळणार नाहीये, तुझं जेवण वेळेत होणार नाही, तू आजारी पडून तुला शूट करावं लागणार आहे, हे सगळं होणार आहे. आणि खरंच म्हणजे आता हे जेव्हा माझ्याबरोबर होतं तेव्हा मला कसं वाटतं की नाही ऋता बोलली ते बरोबर आहे, खरंच असंच असतं सगळं. म्हणजे एक मोठी बहीण म्हणून तिने तुला छान सल्ला दिलेला होता. सो पण आता तू हे जे सगळं सांगितलंस, कसं वाटतंय? थोडीशी चिडचिड होते घरी गेल्यानंतर किंवा सेटवरती सुद्धा कधी? चिडचिड नाही होत, पण दमायला होतं. म्हणजे असं दमल्यामुळे कधी कधी अशी थोडीशी माझी एनर्जी ड्रॉप होते. किंवा एकतर आमचं टेलिकास्ट मंडे टू संडे आहे आणि जे लोकांना खूप आवडतंय. मंडे टू संडे 7 दिवस आम्ही करत असल्यामुळे लोकही जास्त हुक्ड आहेत आणि एकही दिवस लोक मिस करत नाहीत. त्यामुळे ही चांगली बाजू आहे. पण त्यामुळे आम्ही रोजच काम करत असतो ना, सो आम्हाला सुट्टी तरी सुरुवातीला ऍक्च्युली आम्ही खूप टाईट शिफ्टमध्ये काम करत होतो. आता थोडे इज आउट झाल्यामुळे आता मला सुट्टी मिळते. सो हो, कधी कधी दमायला होतं. पण मग मी म्हटलं तसं की इफ आय गॉट द ऑपॉर्च्युनिटी म्हणजे आय हॅव टू गिव्ह माय 100%. वल्लरी, आम्हाला सगळ्यांनाच ना, म्हणजे मला आता माहिती आहे तुझं सरनेम, पण प्रेक्षकांना माहीत नसेल कारण तुझं हँडल पण वल्लरी विराजच असं आहे आणि आम्हाला तू सगळ्यांनाच वल्लरी विराज म्हणूनच माहिती आहेस. तर तुझं पूर्ण नाव आम्हाला सांगू शकशील का प्रेक्षकांना? हो, माझं पूर्ण नाव आहे वल्लरी विराज लोंढे. सो कारण तेच बऱ्याच जणांना माहित नाहीये की अरे वल्लरी विराज म्हणूनच तुझं असं नाव सगळ्यांना माहिती आहे. सो आता या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना कळलंच असेल. वल्लरी, आता तुझ्या ज्या को आर्टिस्ट आहेत त्याच्यामधल्या सुना, मालिकेमधल्या सुना, तर त्यांच्याबद्दल तुला कॉम्प्लिमेंट द्यायचे, ठीक आहे? जे त्यांना तू सांगितलेलं नाहीये, जे या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून त्यांना कळणार आहे अशी गोष्ट. सुना म्हणून की सुना म्हणून नाही, सुना म्हणून नाही, जशा खऱ्या आयुष्यात येस, शर्मिला, सानिका, भूमिजा म्हणून तुला त्यांच्याबद्दल कॉम्प्लिमेंट द्यायचं, ठीक आहे? पण त्यांना आतापर्यंत तू ही सांगितलेली नाहीयेस फेस टू फेस, ठीक आहे? रेडी? चला, शर्मिला पासून सुरुवात करूया. शर्मिला शेवटी होऊया आपण भूमिजा पासून स्टार्ट. खास आहे, काहीतरी खास ऐकायला मिळणार आहे. भूमिजाचा मेकअप, ती एक तर स्वतः मेकअप करते आणि ती इतक्या पटकन करते आणि ती डे 1 पासनं करते. आणि तो डे 1 पासनं आज आता किती आम्हाला 5 महिने होत असतील, 5 महिन्यात एकदाही असं झालं नाही की तिचा मेकअप कितीतरी चुकलाय किंवा आज वेगळा झालाय किंवा तो उतरलाय. शी सो परफेक्ट. आणि तिचा हात ज्या प्रकारे वळतो आणि शी अंडरस्टँड हर फेस आणि ती काय मलाही टिप्स देते. म्हणजे आता मीही माझा मेकअप स्वतःच करते सध्या, तर खरंच तिच्यापासून मी खूप शिकले. म्हणजे मी तिला नेहमी म्हणते की माझा मेकअप जर स्क्रीनवर चांगला वाटत असेल तर तुझं क्रेडिट आहे. असं इतकी ती उत्तम आहे आणि तिला प्रोडक्ट्सचं इतकं नॉलेज आहे, कधी काय लावायचं नाही लावायचं. ऑल्सो भूमिजाचं एक म्हणजे भूमिजा ना, तिला एखादी गोष्ट सरांनी इन्स्ट्रक्ट केली ना तर ती पटकन कॅच करते. तिला काही फार असं वेळ नाही करत. ती खूप इझिली मोल्डेबल आहे ती ॲज अन ऍक्टर, जे मला तिचं खूप आवडतं. आणि सतत हसरी, म्हणजे मी तिला आतापर्यंत कधीच असे डल बघितलेलं नाहीये. स्वतःही हसते, समोरच्यांनाही हसवते आणि मी तिला प्रेमाने बंड्या असं म्हणतो. निकनेम आम्हाला कळलेला आहे. सो भूमिजा ऐकतेस ना तू? हो, तिला मी बंड्या म्हणतो आणि तिलाही ते आवडतं. असं हे भूमिजाबद्दल. आता सानिकाबद्दल सानिका खूप सिन्सिअर आहे. म्हणजे ती खूप एक्सप्रेसिव्ह आहे असं नाही, पण ती खूप सिन्सिअर आहे. तिला भले ती जरी कधी फोनमध्ये असली ना, पण तिला असं रीडिंग विचारलं की रीडिंग सुरू झालं मग तसं उलटं ठेवून ती सगळे लाईन्स पाठ करते. म्हणजे कधीतरी आपल्याला वाटेल की याची बसली, हिचं काहीच झालं नाहीये का पाठ, तिला वाचायचं नाही का सीन. ऑन पॉइंट असते ती कधी त्यात काही गडबड होणार नाही. किंवा ती कधी असं आपल्याला वाटलं की टाइमपास करते, पण तिचं
जागेवर असतो. ते सानिकाबद्दल. आणि शर्मिलाताईबद्दल मला सगळ्यात आवडतं की ती छान ऍक्ट्रेस तर आहेच आणि आम्ही सगळ्यात तिच्यासमोर खूप नवीन आहोत. मी तर खूपच नवीन आहे तिच्यासमोर, पण ती ज्या प्रकारे दरवेळी सगळ्यांना सांभाळून घेऊन सीन करते ना, हो, आणि ते मला आवडतं. किंवा क्लोज असेल आणि टीम सजेशनला असेल तर ती कायम त्याच इंटेन्सिटीने मला क्यूज देईल, सो दॅट माझा परफॉर्मन्स एनहान्स होईल आणि चांगलं झालं तर नंतर मला येऊन सांगते कलरी आज छान झालं किंवा असं. सो तिची खूप रिसेप्टिव्ह आहे आणि तिच्याबरोबर सीन करायला म्हणून मला खूप मजा येते. आणि ती ज्या प्रकारे तिचं कॅरेक्टर कॅरी करते विथ सो मच असं एकदम एलिगन्स, आणि ती उभी राहते, तिचं कायम पॉस्चर, तिचा तो लुक जो ती कॅरी करते, विच आय थिंक इज रिअली कमेंडेबल. आणि आय रिअली लुक अप टू हर. मला खूप आवडतं तिच्याबरोबर काम करायला किंवा इन जनरल पण. आणि ती इतकी प्रेमळ आहे, म्हणजे कोणाला काही दुखत असेल सेटवर किंवा आता माझंच मध्ये मला बरं नव्हतं, माझं जरा पोट दुखत होतं आणि असं सगळं, मी येऊन अशी झोपलेली की तर लगेच जायचं, तर मी झोपली दुखतंय माझं, तरी तिन्ही बिचारीने लगेच गरम पाणी मागवलं आणि लिटरली मी चेंज करेपर्यंत अशी फुंकर घालत बसलेली त्या पाण्याला की खूप गरम आहे तर तू पिऊन कशी जाशील, इतकी गोड आहे ती. किंवा काही दुखत असेल तर मी तिलाच म्हणते मला जरा डोकं दुखतंय किंवा ऍसिडिटी झाली का काही झालंय, तिथे कायम लगेच औषध देईल. मला तिने मसाज किती वेळा, मायग्रेन असल्यामुळे मला तिने मसाज करून दिलेला आहे. अशी खूप प्रेम आहे. म्हणजे ताई असल्याचं ती ताई पण निभावते खऱ्या अर्थाने. सो वल्लरी, आता म्हणजे तुम्ही इतके दिवस इतके हेक्टिक शूट करता, डे नाईट तुम्ही काही वेळेला तिथे असता, सो अशा वेळेला ना डाएटचं काय तुम्ही करता? म्हणजे सेटवरती ते सगळं असतं का आणि ते फॉलो होतं का? डाएट फॉलो करावंच लागतं, कारण ऑप्शनच नाहीये. कारण ऍक्ट्रेस म्हटल्यावर चेहरा नाही, सगळंच तुम्हाला मेंटेन करावंच लागतं. आणि त्यामुळे खाण्यापिण्याची पद्धत तर आलीच. त्या व्यतिरिक्त एक्सरसाइज खरं तर मी सिरियलच्या आधी खूप जिमला जायचे, कधी कधी दिवसातनं 2दा वगैरे पण जिमला जायचे. आणि अशी मी जरा एक्सरसाइज ओरिएंटेड होते. खरं सिरियलमुळे वेळच मिळत नाही, म्हणजे झोपायलाच मला जेमतेम 7 तास मिळतात, तर एक्सरसाइजसाठी वेळ काढणं शक्य नाही. त्यामुळे माझ्या डाएटवर मी खूप भर देते. आणि दुपारचा माझा डबा असतो, ज्यात माझी भाकरी, माझी भाजी कमी तेलातली आणि असं सगळं सॅलड वगैरे मी मागवते, एक मावशी आहेत त्यांच्याकडनं. ब्रेकफास्ट मी बनवते स्वतः घरी. आणि माझं जे दुपारचं असतं, मी 7 नंतर काही खात नाही. मी जे 7 वाजता खाते तेच माझं डिनर, नाश्ता सगळं तेच असतं संध्याकाळचं. सो तो पण मी बनवूनच आणते. आणि डब्बे खूप सारे आम्ही म्हणजे सगळेच कॅरी करत असतो, फळं, ड्रायफ्रूट, सॅलेड, नुसतंच गाजर वगैरे कापलेलं. सो हे सगळं आम्ही करतो. येस. आता जसं मी ह्या तिघींबद्दल तुला सांगितलं, शर्मिला, भूमिजाबद्दल वगैरे, तसं आरबी जसं तू म्हणालीस की राकेश बापट सरांबद्दल सुद्धा आम्हाला ऐकायला आवडेल, की जे तू त्यांना पर्सनली सांगितलेलं नाहीयेस पण तुला त्यांच्याबद्दल इथे सांगायला आवडेल. त्यांच्याकडनं तुला काय शिकायला मिळालंय आता, आणि ओव्हरऑलच ऍज अ राकेश बापट म्हणून ते कसं आहे, तू काय सांगशील? आरबी बरोबरचं बॉन्डिंग आता खूपच छान झालंय. सुरुवातीला एवढी मैत्री नव्हती बिकॉज ऑब्व्हियसली, आणि मग आता जसं जसं काम करतोय आता अगदीच आम्ही कम्फर्टेबल झालोय. म्हणजे आमच्या सिरियलचं एक ती खूप अशी मोमेंट आहे की मी पडते घसरून आणि ते दरवेळी मला करेक्ट पकडतात आणि स्लो मो असं ते रोमॅन्टिक, हा ते आहेच आहे. आणि आता आमचं इतकं आम्ही दोघं कम्फर्टेबल झालोय ना की आता आम्ही रिहर्सल नाही करत त्याची. आम्ही फक्त म्हणतो कुठे आम्हाला पडायचंय, कुठे स्पॉट आहे, हा कॅमेरा इथे, ती फक्त पोझिशन हे असं पडायचं आणि विदाऊट रिहर्सल आम्ही टेक करतो. आणि आता इतका सांगण्याचा अर्थ हा आहे याच्या मागे की आता इतका विश्वास निर्माण झालाय की मला माहिती की नाही काही गणलं तरी ते मला पकडतील आणि ही वोंट लेट मी फॉल. किंवा त्यांचंही असं आहे की ही नोज की मी काय रिॲक्ट करीन आणि असं आहे. सो तिचे एक ट्रस्ट आणि छान आमच्यात बिल्ड झालंय. आणि दुसरी गोष्ट तर अगेन की त्यांचं कॅरेक्टर खूप असं अपराईट आणि मी तेच विचारणार, खूप ते पर्टिक्युलर आहेत. आणि सुरुवातीला मी ना खूप असं स्वतःचं मेकअप आणि टचअप आणि हेअर याच्याकडे लक्ष देणारी नव्हते. आता मी झाले हळूहळू की नाही, पण ते कायम त्यांचं लुक कधी एकही केस इकडचं तिकडे त्यांचं होत नाही. आणि ते मी त्यांच्याकडनं शिकले की आपलं काम आणि ऍक्टिंग तर महत्वाची आहे ऑफकोर्स, बट आपलं दिसणं, आपलं परफेक्शन हे सगळं महत्वाचं आहे. आणि जरी आपण रोज हेच करत असतो त्यामुळे कधी कधी आपल्याला वाटतं की ते जाऊ दे आता आज एका सीला टचअप नाही करत मी, पण असं नाही करून चालत. कारण का आपल्याला लोक रोज बघणार आहेत आणि ते कायम प्रॉपर असतात, राईट फ्रॉम हिज वॉच टू हिज ते केसाचं ते एक सगळं मेकअप, एव्हरीथिंग इज प्रॉपर. सो हे मी त्यांच्याकडनं खूप शिकली आहे की ऑफकोर्स अपिअरन्स डज मॅटर आणि त्याची काळजी
ऍक्टिंग इतकीच ह्याची पण काळजी घेतली पाहिजे. आणि मी सो काय म्हणतो हेल्पफुल, की ओव्हर्सला आम्ही समोर उभं असू तर तो आणि माझा क्लोज असेल तसं बघता सांगतात मला केस परत एकदा कर, की ते बोलवतील का मला मंगळसूत्र बघ, असं ते ही इज ऑलवेज इन टू इट. किंवा आणि आता मी उलटही करतो, म्हणजे मी उभं राहिले तरी मग मी पण त्यांचं केस झालं हे असं झालं असं आमचं तर छान आहे. म्हणजे जे प्रेक्षकांना आम्हाला जे स्क्रीनवर आम्ही बघतोय की ते एकदम शिस्तबद्ध आहेत, एक रागीट काही काही वेळेला आम्हाला ते दिसतात स्क्रीनवरती. सो आता प्रेक्षकांना कळलं असेल की ते रागीट नाहीये, तर खूप प्रेमळ असं ते व्यक्तिमत्व आहेत. खूप प्रेमळ आहेत ते आणि त्यांना सगळ्यात आवडतं ही व्हेरी फूडी. तर ते स्वतः जर ऑर्डर करून ही इज इटिंग समथिंग आणि ते सगळ्यांना देतात. म्हणजे भारतीताईंना गोड खूप आवडतं, जे सरोजिनी आहेत त्यांच्यासाठी काही ना काहीतरी गोड मागवत राहतील. कोणाला ढोकळा आवडतो, आज ढोकळा मागवला. समोसा, मग ते सगळ्यांसाठी समोसा. मग एकदा त्यांनी असंच रँडमली आय थिंक मला बरं नव्हतं काहीतरी चला की तुला काय आवडतं ग गोड, मला ना जिलबी आवडते. आणि अर्ध्या तास आमचा लंच ब्रेक झाला तर त्यांनी जिलबी ऑर्डर करून ठेवलेली. असं त्यांना खूप आवडतं सगळ्यांना द्यायला आणि असं करायला आणि मग एकत्र जेवायला बसणं. आणि जसं तू आता म्हणलीस की तुझं पेट सॅलॉन आहे, तर फ्युचरमध्ये असं काही तुझा प्लॅन आहे का की त्यांच्यासाठी स्पेशली असं तुला काहीतरी करायचं आहे, असं काही डोक्यात प्लॅन आहे का तुझ्या? प्लॅन म्हणजे सध्या मी आणि माझ्या आई आमच्या दोघींच्याही डोक्यात असा प्लॅन आहे की काय होतं की आम्ही सगळं घरी करतो, घरात त्याची इनफ जागा आहे आणि आम्ही सगळं मॅनेज करतोय. पण घर असल्यामुळे बऱ्याचदा रिस्ट्रिक्शन्स येतात. किंवा डॉक्टर म्हटलं तर डॉक्टरही खरं तर आमच्या बाजूलाच आहे वेट, आणि आम्ही लगेच त्यांच्याकडे नेतो आणि ते आतापर्यंत कधी काही प्रॉब्लेम नाही झालाय. पण कधी कधी काय होतं की ऑलरेडी खूप पिंजरे असतील आणि खूप म्हणजे पिंजरे इन द सेन्स सगळे पिंजरे रेस्क्यूड पक्ष्यांनी ऑक्युपाईड असतील आणि मग अजून कोणी नवीन आला तर कधी कधी आम्हाला त्यांना नाही म्हणायला लागतं. कारण का आता कारण हे पण आहे की एकाच इन्फेक्शन दुसऱ्याला होऊ शकतो, दुसऱ्याचं. सो आम्हाला ते सगळं बघता कधी कधी आम्ही थोडे लिमिटेड आमची हे होते, कपॅसिटी होऊन जाते. सो मला न्यायला दोघींना असं वाटतं की एखादी जागा अशी बघावी जिकडे मोठी जागा असेल, जिथे आम्ही जास्त पक्ष्यांना आणि जास्त प्राण्यांना मदत करू शकतो. आणि मला असंही वाटतं की ऍक्च्युली अवेअरनेस म्हणजे काही फक्त एखाद्या प्राण्याला रेस्क्यू करणं आणि त्याला मदत करणं नसतो, पण माणसांना शिकवलं पण पाहिजे आपण की एखाद्या प्राण्याला किंवा पक्ष्याला मुद्दामून हार्म करू नका, किंवा मुद्दामून त्याला गाडीखाली आणू नका, किंवा कुत्रा भुंकतोय म्हणून त्याला मारू नका. सो मला असं वाटतं की कुठेतरी मला काही दिवसांनी हे करायला आवडेल की आय वॉन्ट टू क्रिएट अ फोरम किंवा संस्था किंवा असं काहीतरी जिकडे प्राण्यांना ते हेल्प करू पण आपण माणसांनाही शिकवू, किंवा असे छोटे छोटे प्रोग्राम जिथे लहान मुलांना शाळेतनंच हे शिकवलं जाईल की प्राणी मित्र आहेत आपले आणि त्यांना त्रास द्यायची गरज नाहीये. ते तुम्हाला त्रास देणार नाही जर तुम्ही त्यांना त्रास दिला नाहीत तर. सो हे अवेअर करणं गरजेचं आहे असं मला वाटतं, आणि त्यासाठी मला काहीतरी करायला हवं. हे तू छान बोलीस की माणसांना शिकवण्याची गरज आहे, म्हणून खरंच ती गरज आहे. कारण काही वेळेला आपण बघतो ना की माणसंच मुद्दामून पाठच जातात कुत्र्यांच्या किंवा मांजरांच्या असेल, आणि मग तिथून ते पुन्हा सुरू होतात. सो हे खूप पेनफुल आहे खरंच. येस. आता हे झालं अभिनयाबद्दल, पण अपार्ट फ्रॉम अभिनय वल्लरीला काय करायला आवडतं? तू डान्सिंग म्हणालीस की तू डान्स उत्तम करतेस, तू विशारद पण झाली आहेस ना? नाही, ऍक्च्युली ही सिरियल सुरू व्हायच्या आधी विशारदचीच तयारी करत होती. मी कथ्थक शिकले आणि मध्यमा पूर्णपर्यंत माझं झालेलं आहे आणि गेली 10-12 वर्ष कथ्थक शिकते. आणि मग मध्ये काही थोडासा गॅप झाला कॉलेजमध्ये थिएटर, पण इट वॉज ऑलवेज अ कॉन्स्टंट. आणि मग ही सिरियल याच्या आधीपर्यंत मी ठरवलेलं की पुढच्या 6 महिन्यात आता विशारदची परीक्षा आपण फर्स्ट इयर देऊ. पण आता ही सिरियल आली आणि आता सगळेच बदललंय. आता मलाच वेळ मिळत नाही, त्यामुळे आता कथ्थक थोडं मागे पडतंय. पण रियाज काही फार मागे पडतोय असं नाही, मला वेळ मिळेल तसं ऍटलिस्ट आठवड्यात ना पहिले मी रोज अगदी दर दिवशी काही नाही तर अर्धा तास रियाज करायचे. आता असं होऊ शकत नाही, पण ऍटलिस्ट आठवड्यातनं 1-2 दिवस तरी माझा प्रयत्न असतो टू स्टे इन टच. कारण मला डान्स मनापासून आवडतो. आणि असं ते, आणि अगदी मी लहान एक 6-7 वर्षाची असताना आईने मला पहिल्यांदा कथ्थकच्या क्लासला घातलं आणि आता मी 26 वर्षाची होईल. सो इतके वर्ष डान्स असं जगले मी. वल्लरी, तू महाराष्ट्राची श्रावण क्वीन या स्पर्धेतून पुढे आलेली आहेस, विनर झालेली आहेस तू त्याची. सो काय सांगशील की एखाद्या कलाकाराला किंवा कुठल्याही व्यक्तीला ज्यांना या फील्डमध्ये यायचं आहे त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म किती महत्वाचा आहे?
हो, माझ्यासाठी तर श्रावण क्वीन हा महत्त्वाचा प्लॅटफॉर्म ठरलाच, मी नाही म्हणूच शकत नाही. आणि तिथे काय झालं की एकतर स्वतःबद्दल कॉन्फिडन्स आला. म्हणजे ऑफकोर्स लोकांनी मला बघितलं, जिंकले, त्याच्यामुळे मग आपसुकच माझे नंबर सगळीकडे गेले, मग ऑडिशनला फोन यायला लागले आणि कामं मिळत गेली. हा एक भाग झाला जो लोकांना मी कळले. पण मलाही स्वतःबद्दल कॉन्फिडन्स आला, म्हणजे की हे सगळं मी करू शकते. कारण का ऍक्टिंग करणं एक वेगळी गोष्ट आहे आणि एखादी ब्युटी कॉन्टेस्ट जिंकणं ही वेगळी गोष्ट आहे. आणि ग्रूमिंग करणं आणि त्यात रॅम्प वॉक, कपडे, ड्रेसिंग सेन्स, बोलण्याची पद्धत, बसण्याची पद्धत, स्वतःच्या चेहऱ्याबद्दल, मेकअप कसा करावा कसा नाही, आणि एकतर प्रश्न उत्तर असतात जे विचारू त्याच्यावर उत्तर द्यायची. सो हे सगळं केल्यामुळे मला स्वतःबद्दल कॉन्फिडन्स आला आणि मी थोडीशी पॉझिटिव्ह झाले. मी असं म्हणणार नाही की जिंकल्यामुळेच हे होतं. जी मुलगी जे 10-12 दिवसांचं ते ग्रूमिंग अटेंड करते ना, ते प्रत्येक मुलीला कॉन्फिडन्स येतो आणि प्रत्येक मुलीला एक्सपोजर पण तितकंच मिळतं. येस, थँक्यू सो मच. आणि तुला काही जाता जाता पुन्हा सांगायचं आपल्या प्रेक्षकांना या मालिकेबद्दल तर प्लीज सांग. मी एवढंच म्हणेन की आमची आत्ता आम्हाला 100 भाग नुकतेच पूर्ण झाले आहेत आणि तुम्ही आम्हाला जे प्रेम देताय ते खूप खूप भारावून गेलो आम्ही सगळेच. आणि तुमचे मेसेजेस, तुमचे DMs, तुमचे एडिट्स आम्ही सगळे बघतो. मी आणि आरवी तर बघतो. आणि ऑफकोर्स आम्हाला प्रत्येकाला रिप्लाय किंवा रिपोस्ट करायला वेळ नसेल मिळत, तरी ते प्रेम आमच्यापर्यंत पोहोचतंय. आणि खूप खूप थँक्यू. असंच आमच्यावर प्रेम करत राहा आणि आम्ही पण पूर्ण प्रयत्न करू असंच तुम्हाला एंटरटेन करायचं. थँक्यू सो मच वल्लरी आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. वल्लरी सोबतचा हा इंटरव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अर्थात सेलिब्रिटी कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.